की असा कोण आहे जनिनीपणे पाहता पाहावेना तया लक्षिता वेगळे राहावेना श्रीराम बहुशास्त्र गुणारी वाड आहे दया निश्चयो एक तोही नसाहे मती भांडती शास्त्र बोले विरोधे गती कुंडती ज्ञान बोधे प्रबोधे श्रीराम श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे सर्वसे समौनावलासीन पाये मना सर्वदानीव सांडून राये श्रीराम मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्ती कैची अहम भाव ज्या मानसी चाविलेना तया ज्ञान हे अन्नकोटी जिरेना श्रीराम नको रे मना वाद आखेतकारी नको रे मना भेदना विकारी नको रे मना शिकवू होळीलासी अहम भाव जो राहिला तुझ पासी श्रीराम अहंता गुणे सर्वही दुःख होते मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्वही सुख आहे अहंता तुझी तुझी शोधून पाहे श्रीराम अहंता गुणी नीती सांडी विवेकी आणि ती बळेच्या जता सर्व लोकी परी अंतरी सर्वही साक्ष घेते प्रमाणांतरी बुद्धी सांडून जाते श्रीराम देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला देहातीत ते हित सांडित गेला देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी संगती सज्जनाची धरावी श्रीराम मने कल्पिला विषयो हॅलो थांब मने देव निर्गुण तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा संगती सज्जनाची करावी श्रीराम ध्याती प्रपंच परी अंतरी लोभ निश्चित केला चिंतने मुक्ती कांता
दाक्षिणे पक्ष घेतो श्रीराम विधी निमित्ताली तो सर्व भाई फळी देविता कोण त्याचे कपाळी हळू जाळीतो लोक संवाद टाळी फळी सेवटी शंकरा कोण जाळी श्रीराम जगी रुद्राक्षा असंख्यात संपाद तरी कोण शकला जनी देव दुर्नाळिका गळेना जनी मुख्य तो कोण कैसा कळेना श्रीराम फुटेना फुटेना कदा देवराना तळेना गळेना कदा दैन्यवाना कळेना कळेना कदा लोचनासी वसेना दिसेना जगी मी पणासी श्रीराम जया मानला देव तो पूजिता आहे पळे देव शोधोनी कोणी न पाहे जगी पाहता देव कोट्यान कोटी जया मानली भक्ती जेतेची मोठी श्रीराम ती लोक जे कोण निर्माण झाले तया देवरायासी कोणी न बोले जगी थोरला देव तो चोरलासे गुरुलीन तो सर्वताई न दिसे श्रीराम
तरी मागुता ठाव कोडे पाहतो श्रीराम वसे होतई देव तो जाणायचा सभाचे परी व्यापको जाण कैसा सदा संचला एक नादात काही तयारी कोटे रिका भाव नाही श्रीराम नभी वावरे जो अनुरेणुकाही प्रिया ठावया राघवेणी नाही तया पाहता पाहता तेची झाले केले लक्षा लक्ष सर्वे बुडाले श्रीराम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमेव गुणवन्तः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन पुढेशु सर्वे माझा रघुवीरो संबोधयन् सज्जनां जन्तयोजयन् सुपुञ्जनन्दं श्रीदासबोधाविदं यज्ञेभ्यः पठनेन सर्वविदुषां स्वन्तानि सदा सोऽयं मुक्तिदं विष्णुविजेतये श्रीरामदासो गुरुः ममावाटके अन्तरित्वा वसावे तुझा दास बोधासी त्वा बोधमामि अपत्यारे पाववी प्रेम रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याविलक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदेशाशिभूतं भावातीतं त्रिगुणैकं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पुरेशा अस्माकं कुलदैवतं स्तोता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ. दशक 11वा समास पहिला बहुदेव स्थान निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम नमो गजवदना तुझा महिमा कळेना विद्या बुद्धी रेसी जना माथोरासी श्रीराम तू नमो सरस्वतीच्या देवाच्या तुझे स्फूर्ती तुझे निरोधन जानकी ऐसे थोडे श्रीराम धन्य धन्य चतुरानन काली सृष्टी रचना वेदशास्त्रे वेद नाना प्रकट केले श्रीराम धन्य विश्वपालना कैसे एकाशे सकळ दिनावासी वारविशी वंतविशी जान जानो श्रीराम धन्य धन्य भोळा शंकर दयाच्या देण्यास नाही पार राम नाम निरंतर जपत आहे श्रीराम धन्य धन्य इंद्रदेव सकळ देवार्या देव इंद्रो तुझे वैभव काय म्हणून सांगावे श्रीराम धन्य धन्य मधर्म सकळ जाणती धर्माधर्म प्राणी मात्राचे वर्म ठाई पाडिती श्रीराम व्यंकटेशी महिमा किती बरे उधळी महेंद्री स्वामी अंतरात्मा श्रीराम धन्य तू वन शंकरी
उदंड शाकाची आहारी विवर विवरो भोजन करी ऐसा कैसा श्रीराम धन्य भीम गोरगवा गोरगवाच्या उदंड भावा दैवे काका सकळा समाधान होय श्रीराम धन्य तुगा खंडेराया भंडारे वये पिवळी काया कांदे भरीत रोटके खाया सिद्ध होती श्रीराम धन्य तुझा भवानी भक्त प्रसन्न होते जनी गुण वैभवास घरी ऐसा कैसा श्रीराम धन्य धन्य पांडुरंग अखंड कथेचा होतो धिंग काना माने रागरंग नाना प्रकारे श्रीराम धन्य तुझा चंद्रमा उदंड जनाविल्याचा भावे भक्ती करिता फळावे नाही श्रीराम रामकृष्णादिक अवतार त्यांचा महिमा अपार उपासनीत बहुत नर तत्पर झाले श्रीराम सकळ देवाचे गुण तो अहंकारमाते केवळ भूमंडळी भोग सकळ त्यासीच घडे श्रीराम नाना देव होणी वैसला नाना शक्ती रूपी झाला भोक्ता सकळ वैभवाला तोची एक श्रीराम त्याचा पाहा विचार उदंड लाभला जोदार भोगी जाती देवन किती वरी श्रीराम कीर्ती आणि अपकीर्ती उदंड निंदा उदंड स्तुती सर्वत्राची भोग प्राप्ती अंतरात्म्याशीच घडे श्रीराम गोवंशे वैष्णवितो कोवंशे काय भोगितो भोगी त्यागी रंगितो तो शिक्षकात्मा श्रीराम आणि स्वाभिमानी फुलले देहाकडे पाहत गेले मुख्य आत्मरामासी चुकले अंतरी असोनी श्रीराम आहे आत्म्याची चळवळ आहे ऐसा भूमंडळी कोण आहे आघात पुण्यावर साधन आहे काही एक श्रीराम ज्ञानसंधाना सरीसे जळून जाईले कलमिसे अंतर्निष्ठ ज्ञानी ऐसे विवरून पाहते श्रीराम अंतर्निशात तुझे करडे अंतर्भ्रष्ट तुझे गुहारे महाकार बदलले लोकाचारे एके श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे बहुदेव स्थान निरूपण नाम समास पहिला श्रीराम जय जय रघुवीर अंतर्ष समर्थ 18वा समास दुसरा सर्वज्ञ संग निरूपण नाम श्रीराम समर्थ तेरपणे झाले ते झाले झाले ते होऊनी गेले जाणतेपणे वर्तले पाहिजे मस्त श्रीराम जाणत्याची संगती धरावी जाणत्याची सेवा करावी जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू श्रीराम जाणत्यापाशी देव शिकावे जाणत्यापाशी वाचू शिकावे जाणत्यापाशी पुसावे सगळ काही श्रीराम जाणत्यास करावा उपकार जाणत्यास भिजावे शरीर जाणत्याचा पाहावा विचार कैसा आहे श्रीराम जाणत्याचे संगतीने बघावे जाणत्याचे संगतीने दिलावे जाणत्याचे संगतीने दिलावे विवर विवरो श्रीराम जाणत्यापासी गावे गाणे जाणत्यापासी वाजवणे गाणा शिकणे जाणत्यापासी श्रीराम जाणत्याचे काशीशी लागावे जाणत्याचे औषध घ्यावे जाणता सांगितलं ते करावे पत्यादी श्रीराम जाणत्यापासी परीक्षा शिकणे जाणत्यापासी गणित करणे जाणत्यापासी पोहणे अभ्यासावे श्रीराम जाणता बोलेल कैसे बोलावे जाणता सांगेल कैसे चालावे जाणत्याचे ध्यान घ्यावे नाना प्रकारे श्रीराम जाणत्याच्या कथा शिकाव्या जाणत्याच्या युक्ती रुजवाव्या जाणत्याच्या गोष्टी लाव्या सकळ काही जाणत्याचे पेच जाणावे जाणत्याचे पेग उकलावे जाणता राखील कैसे राखावे लोकराजे श्रीराम जाणत्याचे जाणावे प्रसंग जाणत्याचे घ्यावे रंग जाणत्याच्या स्फूर्तीने तरंग भरसावे श्रीराम जाणत्याचा साक्षेप घ्यावा जाणत्याचा तर्क राहावा जाणत्याचा उल्लेख समजावा न बोलताची श्रीराम जाणत्याचे धूर्तपण जाणत्याचे राजकारण जाणत्याचे निरूपण ऐकत जावे श्रीराम जाणत्याचे कवित्व शिकवी जाणत्याचे वचन बद्दवी माधुरी वचनी समजावी अंतर्यामी श्रीराम जाणत्याचे पाय प्रबंध जाणत्या
समजून घ्यावी श्रीराम. त्याची नाना कल्पना त्याची दीर्घ सूचना त्याची वंचना समजून घ्यावी त्याचा काळ सार्थक त्याचा अज्ञात्म विवेक त्याचे गुणानिक अवघेच घ्यावी श्रीराम. त्याचा भक्ती मार्ग त्याचा वैराग्य योग त्याचा उघडा प्रसंग समजून घ्यावा त्याचे पहावे ज्ञान त्याचे शिकावे ज्ञान त्याचे सूक्ष्म चिन्ह समजून घ्यावे श्रीराम. त्याचे अयुक्तपणा त्याचे लक्षण त्याचे परिवार समजून घ्यावे जानता एक अंतरात्मा त्याचे काय सांगावा महिमा विद्या काळ गुणसीमा कोणी करावी श्रीराम. परमेश्वराचे गुरुवाद